आजचा ब्लॉग एकदम खास आहे मंडळी, कारण मी आज गेलतो तुळापूरला त्रिवेणी संगमावर. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन मिनी ब्लॉग. आणि आज आपण आपल्या मॅडम सोबत चालू आहे त्रिवेणी संगम तुळापूर संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कमानीपाशी आलो, तिथे एक म्हणलं फुटेज घ्यावा आणि त्यानंतर आता आत आलो. एकदम मस्त मध्ये भगवा ध्वज आपला फडकतोय आणि तो गर्दी पण एवढी काही जास्त नाही, त्यामुळे आम्हाला दर्शन पण एकदम पटकन मिळालं. पहिल्यांदा आपण महाराजांच्या पादुकांचं आणि पुतळ्याचं दर्शन घेतलं. एक तिथं सेल्फी काढला, तिथं बाहेर तर सेल्फी काढू नका पण काढला काय हरकत नाही. त्यानंतर गेलो आपण संगमेश्वर मंदिरात. एकदम जुनं पुराण मंदिर आहे. बायकोला पण सांगितलं सगळं काय आहे कसं आहे सगळी माहिती सांगितली आणि दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यावर मागच्या साईडने एक रस्ता आहे, तर आपण खाली गेलो आणि तिथे आहे हा त्रिवेणी संगम. इंद्रायणी, भामा आणि भीमा या नद्यांचा शांत आणि सुंदर वातावरण होतं आणि अशा वातावरणात माझं मन पण शांत झालं. मी विचार केला, शंभूराजांवर जो औरंग्याने अत्याचार केला तो अत्याचार या संगमाने पाहिला असेल का? त्यानंतर हे संगमावरच मंदिर आहे, ते कोणतं मंदिर आहे ते मला कमेंट करून सांगा. आम्ही आत आलो, भगव्या ध्वजाला प्रणाम केला आणि बाहेर पडलो. बाहेर येऊन बघतो तर काय शिवसृष्टीचं काम एकदम जोरदार चालू होतं. एकदम खतरनाक शिवसृष्टी होणार आहे आपली. मग येता येता म्हणलं मोसमातली पहिली निरा घ्यावा. निरा ही ताडी नाहीये बरं का. आणि मग छाळांगवाल्या ऊसाच्या रसाच्या मशनीतून ऊसाचा रस घेतला. मी आणि बायकोनी मस्त एक एक ग्लास ऊस मारला, म्हणजे ऊसाचा रस पिलो. आणि मग आलो सत्यनारायण मध्ये, कारण कपडे घ्यायचे होते. तिथं बघितलं तर प्रीती झिंटा, ऐश्वर्या राय आणि ही कत्रिना अशा साड्या ड्रेस घालून होते. म्हणलं घ्या घ्या, नाही म्हणलं बस आम्ही घेतली कपडे. आणि मग येता येता म्हणलं जरा थोडी पेट पूजा करावं म्हणून थांबलो VIP कॅफेला. आणि मग झालं सगळं खाऊन पिऊन निघालो वापस. चला मंडळी, तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी पण बघत राहा.